चाललो आता कसं तरी. बापरे, गडचिरोली जिल्हा म्हणला तर भाई नॉर्मल नव्हे, इज अ टोटल डेंजर झोन भाई. गाडी चालव कसा. नेचर तर आहे मामा, पण अशा रोडामुळे माणसं जास्त मरतात. चालणार टाईप आहे का तरी बाबर साईडून. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. सो हे गाइज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. सो खूप टाइम नंतर आपण ब्लॉग शूट करत आहोत. भाई साहब कुछ ज़्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. आणि सर्वात आधी तर सर्वांना जय सेव आणि जय श्री महाकाल. सो आज सोमवार आहे आणि आपला महादेवचा दिवस आहे. सो मित्रांनो, पाहू शकता महादेवचे दरवाजे कधीच बंद नाही होत. तुम्ही एनी टाईम रात्र 12 वाजता या, सकाळी या, कधी पण या. आणि बाकी बघू शकता देवांचे टोटली देवांचे जो गेट आहे, दरवाजे ते बंद करून ठेवलं आहे, कारण की पाऊस खूप आला रात्र. सो पाहू शकता इथला व्ह्यू साईडचा. अशा प्रकारे पूर्ण पाणी भरून नाला वाहत आहे. रोडाचे तर तुम्हाला दशा दाखवलोच मी. सो चला आधी दर्शन करून घेऊया महादेवांचे, त्याच्यानंतर आपण जे काही तुम्हाला सांगायचं या ब्लॉगमध्ये, तो ब्लॉग बघत राहा भाई. मित्रांनो, महादेवाला धतुराचं फूल खूप आवडते. बघू शकता इथं मंदिरात हा फूल लागलेला आहे. आणि आमची आजीबाई आली नाही, ते आपल्याला आरती बनवून देते. तर इथूनच आपण फूल जे आहे ते चढवून टाकू. आणि हातानंच मी महादेवांचं जलाभिषेक केलो, कारण की आता लोटा आपला हे नाही, गडवा वगैरे सोबत. अशा प्रकारे इथले फुलं तोडून ठेवू. शिवशंभू हे देऊ आपण नागोबा महाराजले, बाकी देऊ नंदी महाराजला. सुंदर दिसतंय. सो मित्रांनो, आपलं महादेवाचं दर्शन झालेलं आहे. तर तुम्हाला तर माहीत आहे, खूप टाईमपासून म्हटलं तर खूप महिन्यापासून आपण टोटली ब्लॉग्स बंद केलेले होतात. त्याच्या मागचे खूप काही रिझन आहे, तेच या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्या समझ रहे हो, मागचं रिझन असं आहे की आपण मागे ट्रॅव्हलिंगला गेलो होतो, तर तिथं खूप काही गोष्टी बाहेरून मी शिकून आलो. म्हणजे काय काय आहे लाईफमध्ये अजून आपण ते करत नाही आहोत. आणि खूप काही आपले जो एरियातले जे लोक आहे, जास्तीत जास्त जॉबच्या मागे जातात आणि बिझनेसकडे टोटल इग्नोर करतात. सो जे बाहेरचे लोक आहे, ते लोक येऊन आपल्या एरियामध्ये बिझनेस करत आहे, ग्रोथ करत आहे, वाढत आहे, मोठे होत आहे, घरावर घरं बांधत आहे. बट आपले जे लोक आहे तेच कुठंतरी म्हणलं तर मागे पडत आहे. बात सही आहे. तेच माझ्या हिशोबानं तर जे मी बाहेर एक्सपिरियन्स करून आला, तेच एक छोटासा बिझनेस मी स्टार्टअप केला आहे, जे माझ्यानं झालेला आहे. तर तेच या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो आता बघू शकता आपण आलो नाग मंदिर. सो इथून आता जाणार आहोत आणि लोकेशन कुठं आहे, काय आणि नवीन गोष्ट आहे, जे आज सोमवार आहे इथूनच मी स्टार्ट करणार आहे. कारण की जे काही मिळालं आहे मला महादेव थ्रूच मिळालं आहे, जे मागे आहे. सो तेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार. तो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. सो चला, बाय बाय. सो मित्रांनो, आता जात आहोत आपण शॉपकडे आपल्या. बघत राहा ब्लॉग. आता गणपती सीजन चालू आहे, तर हे आपला लाडका राजा इथं बसलेला आहे बसस्टॉप जवळ. तर हा आपला बसस्टॉप आहे, इथं गणपती बसला आहे लाडका राजा. आणि बसस्टॉपच्या राईट साईडला म्हणलं तर हा गुप्ताच्या साईडला आपला शॉप आहे. चला जाऊ तिथंपर्यंत. हो, फायनली गाईज आपण पोहोचलो आपल्या शॉप जवळ. तो बघू शकता आपला जो बॅक साईडला आहे तो आपला आलापल्लीचा बसस्टॉप आहे, त्याच्या अपोजिट साईडलाच आपला शॉप आहे आलापल्ली चायवाला.
सो आपल्या गावाच्याच नावानं आपण आपलं ब्रँडिंग केलं आहे आलापल्ली चायवाला. आणि आजच्या दिवशी सोमवारी आपण स्पेशली सर्व लोकांसाठी अप्पे, मॅगी आणि उपमा आणि फ्रेंच फ्राईज चालू केलेला आहे. आणि ते पण मॉर्निंगच्या टाइमला तुम्हाला भेटणार अप्पे आणि उपमा, आणि संध्याकाळ टाइमला भेटणार फ्रेंच फ्राईज आणि मॅगी. सो लवकर येऊन ट्राय करा भाई, कसं आहे काय आहे, आपलं टेस्ट चेक करा एकदा. आपल्या गावाचं ब्रँडिंग आहे. आणि सांगा नक्की कमेंटमध्ये कशा प्रकारे आपला जो टेस्ट आहे चायचा आणि नाश्त्याचा खराब असेल ते सांगा, नसेल तरी सांगा, पण सांगा. सो चला भेटूया. आणि अशा प्रकारेच इंस्टावर यूट्यूबवर सपोर्ट करा गाईज, आणि करा सपोर्ट. चला बाय बाय.